हे तुमच्या आपले यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्ह्यातील बघा 327 जणांना वितरित दररोज आज तर बघा HBC जे प्रमाणपत्र आहे मित्रांनो, तर पोलीस भरतीमध्ये आता फॉर्म भरणं सुरू आहे आणि मित्रांनो लवकरात तुम्हाला आता HBC प्रमाणपत्र मिळणार आहे। त्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पूर्ण बघा। आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करून ऑल नक्की सिलेक्ट करा, म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल। ठीक आहे, तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। बघू शकता तुम्ही इथं आता बघा, सोलापूर जिल्ह्यातील आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा तरुणींना 10% शैक्षणिक व नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे। त्यानुसार बघा आता मराठा तरुणांना HBC प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे, म्हणजे जोरात काम सुरू आहे आणि झाले असून ते 15 ते 31 मार्च या काळात जिल्ह्यातील 327 जणांना पोलीस भरतीसह इतर बाबींसाठी कोणतीही अडीअडचण येऊ नये म्हणून मुदत न पाहता केवळ 10 ते 12 दिवसात HBC प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर दिली जाणार आहेत, अशी माहिती शासनातर्फे आलेली आहे। बघा मित्रांनो, जिल्ह्यात सोलापूर विभागातील 2 माडा विभाग, कुडवाडी आणि पंढरपूर मंगळवेढा या माळशिरस विभाग, अकलूज या ठिकाणी प्रांत अधिकारी व कार्यालय आहेत। तहसीलदाराकडून पाठवलेल्या अर्जावर प्रांत कार्यालयातून तात्काळ निर्णय घेतला जात आहे। HBC जे प्रमाणपत्र आहे नॉन क्रिमिलियर यासाठी परिपूर्ण प्रस्ताव दिल्यास त्यांना अवघ्या 10 ते 12 दिवसात प्रमाणपत्र दिले जात आहेत। त्यामुळे दुसरीकडे तहसीलदाराकडे उत्पन्न दाखला देखील 8 दिवसातच वितरित केला जात आहे। विशेष बाब म्हणजे तहसीलदारांनी सर्व ई-सेवा व महासेवा या केंद्र संचालकांना सूचना करून HBC साठीचे अर्ज व नॉन क्रिमिलियर उत्पन्नाचा दाखल्याचे अर्ज भरून लवकरात लवकर पाठवावेत अशी सूचना देखील देण्यात आलेली आहे। त्यामुळे 15 ते 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील 363 तरुणांनी HBC व नॉन क्रिमिलियरसाठी अर्ज दाखल केले आहेत। त्यातील 13 अर्ज कागदपत्राअभावी नामंजूर केले असून 23 अर्जांवर काही दिवसातच निर्णय होईल व वास्तविक पाहता जात प्रमाणपत्रांसाठी 45 दिवसांचा अवधी देण्यात आला असून नॉन क्रिमिलियरसाठी बघा 30 दिवसांची मुदत आहे। पण आता मुदत न पाहता प्रांत अधिकारी व कार्यालयाकडून काही दिवसातच लवकरात लवकर तुम्हाला जे HBC प्रमाणपत्र देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही इथं सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आरक्षण अधिनियम 2024च्या अंमलबजावणीनुसार अनुषंगाने बघा जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियरसाठी प्रमाणपत्र काही दिवसात वितरित केले जाणार आहेत। त्या दृष्टीने सर्व तहसीलदारांना सूचना केल्या आहेत की अर्जांची संख्या जास्त असल्यास विशेष मोहीम घेण्यात देखील सांगितलेले आहे। बघा, मनीषा कुंभार जे आहेत निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर यांनी माहिती दिलेली आहे। तालुका वाईज इथं प्रमाणपत्रे जे वितरित केले जात आहे त्यांचा इथं मॅप तुम्ही बघू शकता। बघा, उत्तर सोलापूर बघा 12, बार्शी 18, दक्षिण सोलापूर 44, मुंद्रप 13, बघा अक्कलकोट 68, माडा 28, करणमाळा 32, पंढरपूर 72, मोहोळ एकूण बघा 327 जे प्रमाणपत्र हे वितरित केले जात आहे। म्हणजे लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्रामध्ये पण लवकरात लवकर सुरुवात झालेली आहे मित्रांनो। असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय